जयश्री ब्लॉगिंग चॅनलवर आपले स्वागत आहे. पेस्ट होते त्याच्यामध्ये फक्त कांदा नाही टाकायचा. हळद आपण रेसिपी हे करताना टाकूया. याच्यामध्ये मी फक्त कांदा टाकत नाही फिशला, कारण की ही जी पिवळी वाम असते ना ती अशी पातळ खूप छान लागते. त्याच्यामुळे कांद्याने काय होतं, हां कांद्याने काय होतं, मच्छीचं कालवण घट्ट होतं. मच्छीचं कालवण घट्ट झाल्यावर ते भाकरीसोबत खायला इतकं चव लागत नाही. त्याच्यामुळे मी कांदा टाकत नाही. आता मी कशी करते ते बघा. आणि तसं आपण घरगुती मसाल्यामध्ये कांदा बनवणार आहे वामचं कालवण. तर नक्की सगळ्यांनी ध्यान लावून बघा किती छान पद्धतीने बनवत आहे. नक्कीच तुम्ही पण बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आपण पहिला हा मसाला टाकू जो आपण मिक्सी केलाय, थोडंसं टाकू दे. हा मसाला टाकू आपण. तर मसाला आपला टाकला. वाव, आपलं तेल खूपच गरम झालं. हा खोबरं, अद्रक, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर ह्याचं वाटण आहे. ह्याला डायरेक्ट आपण वाटून घ्यायचं. वाटून घेतलं की आपली कालवण खूप छान होते. असं हा घरगुती मसाला आहे, घरी केलेला. आपला जो आपण कांदा लसूणचा मसाला करतो ना, हा तो मसाला आहे, तो मी टाकते. असं जरा तेल सुटूस तर चांगलं परतून घ्यायचं. मला वाटतं की तेल पण मस्त सुटलेलं आहे. वाव, छान. आणि पिवळी वाम आहे ना ती खूप टेस्टी लागते. तिला ना जास्त असं पातळ केली तरच ती चवीला उतरते. अदरवाईज तुम्ही जर घट्ट करायला जाल ना तर त्याची चव राहत नाही. जेवढी पातळ कराल ना तेवढी त्या पाण्यामध्ये चव लागते. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता बाजारात पिवळी वाम मोठ्या प्रमाणात मिळतीये. जरा उन्हाळा लागला की मग पिवळी वाम मिळत नाही बाजारात. आता हिवाळ्यात ती सहसा मिळते. आता हे बघा थोडंसं तेल सुटायला लागलंय. जर असं आणखी त्याला सुटू दे तेल. मी गॅस थोडासा बारीक करते. आता ही आपली पिवळी वाम, हे बघा सकाळी ताजा मावरा आणलाय. त्या मसाल्यात सोडून द्यायचं. आता ह्याला थोडंसं उलट पालट करायचं. आणखी नाही काय, तुम्ही याला उकडलं ना चांगलं, जे उकडलेले पीस असतात ना ते पण तुम्ही दुसऱ्या कढईत घेऊन आहे ना चांगले उलटे पालटे करून थोडासा मसाला टाकून असं सुकही करू शकता. पण ह्याचा आहे ना पिवळ्या वामीचा तुम्हाला रसाच चांगला लागेल. हे कढई लहान पडल्यामुळे दुसरी कढई घेतली आहे. आपल्याला हवा तितका रस्सा, तितके पाणी ओतायचे, मीठ टाकायचे आणि ते छान कालवण तयार झालं आहे. उकळी बी आली आहे, पाहू शकताय. मस्त झालेलं आहे आपलं वामचं कालवण. आवडलं तर नक्कीच लाईक, शेअर